अगं एक छोटासा पार्सल आहे, घे नाही ना नाही तू. नाही 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 असे छोटे छोटे खर्च करून माझे 10,000 खर्च झाले. अगं घे ना ग, तेवढा छोटासाच एक ऑर्डर आहे, एक लास्ट ऑर्डर आहे, बाकी नंतर ऑर्डर मी नाही करणार. आणि माझी सॅलरी झाली ना, मी तुझे पैसे तुला लगेच रिटर्न करेन. तुमच्या खर्च तुम्ही बघा, झेपत नाही तर ऑर्डर कशाला करता? हं, काय माणूस आहे, डोक्याला वैताग देऊन ठेवलाय. ठीक आहे, नको घेऊस पार्सल, बघतो मी माझं काय ते. काय झालं? कचऱ्यानं विचार करतोयस? यार आपण पुरुष ना एकदम मूर्ख आहोत, मूर्ख. मला जे कमवतो ना ते घरासाठी सगळंच खर्च करतो. मग खिशात पैसे नसले ना तर कर्ज काढून घरच्या गरजा पूर्ण करतो. आणि एखाद वेळी या बायकांची वेळ आली ना तर सर्व हात वर करतात. काय झालं? अरे माझा 2,000चा पार्सल येणार होता, म्हणते नाही म्हणून म्हटलं का यावेळी पार्सलचे पैसे तू दे, माझा पगार झाला का मी तुझे पैसे तुला रिटर्न करतो म्हणून. पण नाही, मला करून बोलते का झेपत नाही तर ऑर्डर कशाला करताय. मी काय सांगावं बाबा, हल्ली ना या बायकांचं ना असंच चाललंय. मी सांगतो, पूर्वीच्या काळात नवरा म्हणेल ते पूर्व दिशा होती बायकांसाठी, पण आत्ता वा 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 वा. केस बरोबर किंमत उरलेली नाही या नवऱ्यांना. बायका स्वतःला सोडून कोणालाच प्राधान्य देत नाही. स्वार्थी झाल्यात स्वार्थी, स्वार्थी झाल्यात स्वार्थी, स्वार्थी झाल्यात स्वार्थी, स्वार्थी झाल्यात स्वार्थी. अरे पार्सल घेतलास? अगं मग घ्यायचाच होता, मग सकाळी मला लेक्चर कसला दिलास? या बसा सांगते. काल तू जसं बोललीस त्याच्यावरून तर मला वाटलं तुला माझी किंमतच उरली नाही. अहो, किंमत उरली नाही असं नाही, उलट तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. मग एवढं टोचून कशासाठी बोललीस? कारण प्रेम फक्त गोड बोलण्यातच नसतं, घर सावरण्यासाठी कधी कधी कठोर व्हावं लागतं. मला वाटत होतं तू माझ्या छोट्या छोट्या आनंदाच्या विरोधात आहेस. मी तुमच्या आनंदाच्या विरोधात नाहीये, मी त्या दिवसाच्या बाजूने ज्या दिवशी मुलांना पैशामुळे स्वतःचे स्वप्न मोडावे लागणार नाही. काल रात्री माझ्या मनात तुझ्याविषयी खूप वाईट विचार आले होते, पण आत्ता समजतंय का रागवणारी बायको मिळवणं तर खूप सोपं असतं, पण भविष्याचा विचार करून रागवणारी बायको मिळवणं यासाठी नशीब लागतं. आज आपण दोघं कमवतोय, उद्या मुलांना मोठं व्हायचंय, शिकायचंय. त्यांच्या स्वप्नांसाठी आपल्याला थोडंसं आवर घालावं लागेल. आपण दोघं एकमेकाच्या विरोधात नाहीये, आपण दोघं मिळून परिस्थितीच्या विरोधात लढतोय.